अन्न हे पूर्ण ब्रह्म. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. सहज हवन होते नाव घेतात फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणे जे यज्ञ कर्मे. जय जय रघुवीर समर्थ. उदर भरण नोहे जाणे जे यज्ञ कर्म. तर मंडळी, या ओळीतच अन्नाचं महत्त्व सांगितलेलं आहे की हे फक्त उदरभरणाचे साधन नसून तर हा एक यज्ञकर्म आहे. त्यामुळे अन्नाचा मान ठेवला पाहिजे प्रत्येकाने, कारण अन्न नसेल तर आपण जगू शकत नाही. त्यामुळे भोजन करताना भारतीय संस्कृतीमध्ये पुढील काही नियम पाळले जातात, जसे चप्पल बूट घालून भोजन करू नये. स्नान केल्यानंतरच भोजन करावे. भोजनाची कधीही निंदा करू नये. जेवताना बोलू नये, अर्थात जेवण करताना गप्प बसले पाहिजे. भोजन करतेवेळी सर्वप्रथम भोजनास प्रणाम करावा. त्याबरोबर प्रार्थना म्हणावी, जशी वदनी कवळ घेता. अनेक लोकांबरोबर जेवतेवेळी किंवा पंक्तीत जेवतेवेळी अन्य लोकांनाही बसण्यास वेळ द्यावा. आपले झाल्यावर लगेच उठू नये किंवा ताटात हात धुऊ नये. तुटलेल्या भांड्यामध्ये जेवण करू नये. ती दारिद्र्याची सूचना आहे. पाटेवर बसून जेवण करावे. कपड्यावर, हातावर, पिंपळ, वडाच्या पानावर जेवण करू नये. भोजनामध्ये कमळाची पाने, आंबा, केळ्याची पाने, सोन्या चांदीची भांडी शुभ मानतात. त्याचप्रमाणे भोजन करताना कधीही उष्ट टाकू नये, कारण उष्ट टाकलेला प्रत्येक घास हा कोणाच्या तरी मुखात गेल्यावर त्याचे पोट भरू शकते. आणि आपल्या देशात भरपूर असे लोक आहेत की ते न जेवताच किंवा खाली पेट रस्त्यावर झोपतात, उपाशी पोटी झोपतात, ज्यांना घरदार नाही, भिकारी लोक. तर अशांना खाण्यासाठी आपण कमी खावे किंवा योग्य प्रमाणात खावे. वैज्ञानिकदृष्ट्या पाहता या भोजनाचे 3 प्रकारे उद्देश असतात. एक, आपल्याला दैनंदिन कार्य करण्यासाठी ऊर्जा देणे, आपल्या पेशींची झीज भरून काढणे, तसेच आपल्या शरीराला लागणारी किंवा रोगांशी लढण्यासाठी लागणारी संरक्षण प्रणाली तयार करणे किंवा त्याला मदत करणे. तर हे अशा प्रकारे भोजनाचे उद्देश आहे. अति प्रमाणात आहार घेतल्याने लठ्ठपणा येतो, तसेच कमी प्रमाणात आहार घेतल्याने कुपोषण किंवा कृषी शरीर होते. असंतुलित आहार घेतल्याने, जसे फास्ट फूड, आजकाल फास्ट फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, तर फास्ट फूडच्या अति वापरामुळे विटॅमिनची डिफिशियन्सी होत असते. वेगवेगळ्या क्षारांची प्रमाण कमी होत असते. यामुळं लाईफस्टाईल डिसीजेस म्हणजेच जीवनशैलीशी निगडीत आजार होतात, जसे हायपरटेन्शन, डायबिटीस. तेव्हा संतुलित भोजन करा आणि 1 दिवस उपवास म्हणजे फळांच्या आहारावर राहा आणि हे जे यज्ञकर्म सांगितलेले आहे याचा मान ठेवा.